फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. टुडे चॅलेंज इज सगळे लवकर उठायच्या अगोदर रूममधनं होणे फरार. बिल्लू जेल से फरार. बिल्ली जेल से फरार. ये बिल्लू नहीं है, ये बिल्ली है. किटी कैट. सो गुड मॉर्निंग ऑल. आज मी चालली आहे सकाळ सकाळ फिरायला मरीन लाईनला. मला म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझ्यामध्ये एक मोठं टॅलेंट असेल. म्हणजे लोक विचारतात ना, आप में हुनर क्या है. मी लाऊडली सांगू शकते की माझ्यात हा हुनर आहे की मी रात्रीच्या 2-2:30 वाजता झोपून पण सकाळी 6:30 वाजता उठून 7 वाजता मरीनला जाऊ शकते. तर मला मरीनला फिरायला खूप आवडतं. खूप ह्याच्या अगोदर मी मरीनला खूप वेळा गेले, पण ब्लॉग आणि हे ते असं काय बनवत होते पण मी बनवला नाही. सो मी आज मरीन लाईनचा ब्लॉग बनवणार आहे आणि माझ्या रूमपासून मरीन लाईन फक्त थोड्याशा अंतरावरती आहे. आणि आता थोडंसं बोलत बोलत आपण तिथे जाऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल मरीन लाईन. ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मरीन लाईनला चालायसाठी मी चालत चालली आहे. चलने के लिए लोग चल के जा रहे हैं. म्हणजे मी टॅक्सीने पण जाऊ शकत होते मरीन लाईनला चालायला, पण चालण्यात आणि सकाळचा व्ह्यू CSTचा सकाळचा व्ह्यू बघण्यात जी मजा आहे ना, कशातच नाही. आणि सकाळी उठून अशी बडबड करण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. मुलींना काय आवडतं बडबड करणारा. मुलींच्या आयुष्यात कोण पाहिजे बडबड ऐकणार. आणि माझ्या आयुष्यात बडबड ऐकणारा म्हणजे तुम्ही सगळे लोक आहेत. त्यामुळे मला जरा जास्त बडबड करायला लागेल, जी की मी बडबड करून करून थकणार नाही. माझा प्लॅन तर होता CST पासून जाण्याचा, पण नंतर थोडासा प्लॅनमध्ये चेंज झाला. कारण मी जर CST वरून गेले असते तर तिथं खूप सारे टॅक्सी दिसले असते, आणि टॅक्सी दिसले असते तर मग मी म्हटलं असतं की जाऊ दे आता, एवढं कधी चालू 1.5 किलोमीटर, त्यापेक्षा मी टॅक्सीने जाते. त्यामुळं मी आता रूटच चेंज केला आणि मी आता जस्ट लायब्ररीच्या समोर आहे. ती माझ्या पाठीमागं लायब्ररी आहे. इकडच्या साईडला माहीत आहे मला काय आहे. इथं बँक ऑफ बडोदा आहे. मला हा एरिया एवढा आवडतो. हा खूपच रिच एरिया आहे. म्हणजे रिच इन द सेन्स खूप जुन्या काळाच्या बिल्डिंग्स आहेत आणि दिसायला एकदम क्लासी लुक देतो तो. एकदम क्लासी. मी तर अजून माझ्या एरियामध्ये तर गेलेच नाही फिरायला, त्यामुळे माझा एरिया तर अजून तुम्हाला माहीतच नाही. तो एक नंबर क्लासी एरिया. सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर तिथं काम करत असतात. मी काय म्हणत होते, हा एरिया एवढा सुंदर आहे आणि मला तर रिग्रेट होतं की मी 6 महिने झाले इथं राहते आणि मी बाहेरच नाही आले. खरं सिरियसली मला रिग्रेट होतो या गोष्टीचा. मी एवढी फिरणारी होती आणि इथं एवढं सुंदर ठिकाणं असून मी आले नाही आहे. दिस इज नॉट फेअर ॲट ऑल. तर आता झाली आहे चहाची तलब आणि कुठं चहावाला दिसत नाही आहे. असेल इथं कुठंतरी, पण मला दिसत नाही आहे. आणि मी हायवेला आहे आणि अरे देवा, म्हणजे सकाळ सगळं कानावरती यावं, डोळ्यांच्या समोर यावं, पण ही गोष्ट डोळ्याच्या समोर येऊ नये असं मला वाटतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिच्या डोळ्यासमोर अशी कोणती गोष्ट आली की तिला वाटते की ती डोळ्यासमोर येऊ नये. मला आता मेसेज आला की किरण, तुझ्या अकाउंटमधून 15,000 उडणार आहेत, EMI भर, असा मेसेज आला आहे. म्हणजे खूप इलिगंटली, खूप सॉफ्टली आणि खूप प्रोफेशनली मेसेज आला आहे आणि माझी वाचण्याची पद्धती तशी होती. आला आहे आता मेसेज, जातील आता अकाउंटमधून 15,000 रुपये.